द व्हॉइस विस्टा प्रेझेंट्स लाईफ बियॉन्ड किचन कॅन्डिड पॉडकास्ट सिरीज अर्थात वन टेक अनएडिटेड पॉडकास्ट सिरीज. या पॉडकास्ट सिरीजमध्ये पारंपरिक भूमिकांच्या पलीकडे पाऊल टाकून उल्लेखनीय कार्य करत समाजात वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या महिलांना आपण भेटणार आहोत. आजच्या गेस्ट आहेत सुजाताज क्रिएशनच्या ओनर अँड डिरेक्टर सुजाता कुलकर्णी. कलात्मक दृष्टी, नाविन्यपूर्ण विचार आणि ग्राहकांची गरज लक्षात घेऊन सुजाता यांनी उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं आणि गृहिणी ते उद्योजक असा प्रवास करत स्वतःचा ब्रँड एस्टॅब्लिश केलाय. सुजाताचा प्रवास ऐकायला तुम्हालाही आवडेल, तर सुरू करूया कॅन्डिड पॉडकास्ट लाईफ बियॉन्ड किचन. नमस्कार, मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते व्हॉइस विस्टा व्हेंचर बॅक पूजा प्रसून या पॉडकास्टमध्ये. आजच्या आपल्या लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमात मी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपल्या या कार्यक्रमात आपल्या आदरणीय पाहुण्या आहेत सुजाता संजय कुलकर्णी. त्यांना मी इथे आमंत्रित करते. सुजाताताई, तुमचं स्वागत आहे. आणि चला तर मग आज आपण सुजाताताईंशी गप्पा मारूयात आणि त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेऊयात. नमस्कार सुजाताताई. आमच्या लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. मला तुम्हाला आधी असं विचारायचं आहे की तुमचा जो व्यवसाय आहे, तुम्ही एक आज यशस्वी व्यवसाय करता आहात, त्याबद्दल आणि तुमच्या स्वतःबद्दल थोडक्यात आम्हाला सगळ्यांना परिचय करून द्या. नमस्कार, मी एका छोट्याशा खेडच म्हणता येईल अशा गावातून आली आहे. इंदापूर नाव आहे त्या गावाचं. नाशिकमध्ये आल्यानंतर माझं असं नक्की होतं की मी लग्नानंतर नोकरी कधीच करणार नाही. जे काय करेन ते मी फक्त आणि फक्त घरातूनच करेन. त्याच्यामुळे आणि या क्षेत्राची आवड असल्यामुळे मी 2001 मध्ये पर्सेसचा क्लास केला. 2 दिवसात दिवसभर बसून 10 प्रकार शिकले मी. खूप फॅमिलियर होते त्यांच्याशी, त्याच्यामुळे त्यांनीही मला खूप छान शिकवलं. मंजिरी पेंट्स त्यांचं नाव. आणि त्यांच्याकडून फक्त 10 प्रकार शिकले आणि आता सांगायला अभिमान वाटतो की मी जवळपास 150 ते 200 प्रकार किंवा तुम्ही जे मला सांगाल त्या प्रकारचं आणि त्या पद्धतीचं मी शिवून देते. अशी माझी 2001 म्हणजे मी क्लास केल्यापासून ती आत्ताची 2024 पर्यंत अशी माझी थोडीशी यशोगाथा आहे. हे करत असताना खूप छान छान नवीन नवीन आयडियाज येत गेल्या, खूप छान मैत्रिणी मिळत गेल्या, त्याच्यामुळे एक एक नवीन गोष्टी शिकत गेले. बॅग तयार करण्याव्यतिरिक्त अजून कुठला कुठला व्यवसाय तुम्हाला आवड आहे? आवड आहेच मला. बॅग करण्याव्यतिरिक्त मी थोडीशी स्वयंपाकघरात रमते. स्वयंपाक करायला फारच आवडत नाही, पण त्याच्यासाठी जे बेसिक मसाले लागतात तर त्याच्यात मी काम करते. हे मसाले मी स्वतः मार्केटमधून आणण्यापासून ते कांडप आणि पॅकिंग पर्यंत हे सगळं काम मी स्वतः करते. अच्छा, म्हणजे घर सांभाळून व्यवसाय करणं ही तुमची विशेष आवड आहे. हो. आणि त्याच दृष्टीने तुम्ही दोन्ही व्यवसाय जे तुमचे आहे, एक बॅग असेल आणि वेगवेगळ्या पर्सेस पाऊच तयार करणं आणि मसाले, हो, या दोन्ही गोष्टी तुम्हाला आवडतात. तर मला एक असं सांगा की 23 वर्षांपूर्वी जवळपास तुम्ही हा व्यवसाय सुरू केला. हो. तर पहिल्यांदा ही जी प्रेरणा होती की आपल्याला हे करायचं, ही तुम्हाला कुठून आणि कशी मिळाली? माहित नाही. घरात शिवणकामाचं मशीन होतं. मला खरं तर शिवण कोणीच शिकवलं नाही की सुई कशी, दोरा कसा ओवायचा किंवा काय. ते बघून बघून शिकले गेले. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी ITI चा फॅशन डिझायनिंगचा क्लास केला. ब्लाऊज आणि ड्रेस तर खूप जण शिवतात, त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी असावं. आणि माझ्या खूप मैत्रिणींनी बॅगचा आणि पर्सेसचा कोर्स केला होता. त्यांच्याकडे बघून मला सारखं वाटायचं की हे मला यायला हवं, का येत नाही, यायलाच हवं. खरं तर त्या उर्मीतून मी ते शिकले आणि त्याच्यात स्वतःला घडवत गेले. बर. आणि मग मसाल्यांचा व्यवसाय असेल, ते तयार करून देणं किंवा पर्सेस किंवा बॅग्स अशा ज्या तुम्ही तयार करून देता आणि त्याबरोबरच घर सांभाळणंही आहेच. मग हे सगळ्या गोष्टी तुम्ही कसा समन्वय साधता या तुमच्या व्यवसायामध्ये किंवा घरातल्या जबाबदाऱ्या आणि या सगळ्या गोष्टी कसं तुम्ही मॅनेज करता? असं म्हणतात ना, स्त्री अष्टभुजा असते. मल्टीटास्किंग हा
प्रत्येक स्त्रीचा एक अविभाज्य भाग आहे. आणि असं आहे ना की तुम्ही काहीतरी चांगलं करताय हे तुमच्या घरातल्यांना तुमच्या हालचालीतून तुमच्या सगळ्या याच्यातून समजत असतं. त्याच्यामुळे घरातल्या प्रत्येक गोष्टीत, जसं की माझ्या व्यवसायात अगदी मला छोटं मटेरियल आणून देण्यापासून ते कस्टमर पर्यंत पोहोचवण्यापर्यंत हे माझ्या मिस्टरांची सतत साथ असते मला. किंवा माझी मुलं मला सांगतात की आई हे चांगलं नाही झालं, काहीतरी वेगळं करता येईल का याच्यात, हे असं आवर्जून सांगतात की खूप छान झालंय. हे असं खोटं त्याच्यावर वेस्टर्न नाही चालवत, जे आहे ते खरं आणि चांगलं सांगतात. आणि घरातल्यांची मदत असल्याशिवाय आपण नाहीच करू शकत. ती तर आहेच. माझे सासू सासरे, आता सासरे नाहीयेत, पण माझे सासू सासरे किंवा माझे दीर जाऊ, प्रत्येकाचा माझ्या व्यवसायात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग आहेच. म्हणजे घरचेच पहिले परीक्षक आहेत. हो, असं म्हणायला नक्कीच, हरकत नाही. नक्कीच. मसाल्यांची चव असो किंवा पिशव्यांची केलेली तुम्ही केलेल्या डिझाईन्स, यातले पहिले परीक्षक घरचेच आहेत असं म्हणू शकतो. तर मला आता एक सांगा की मसाल्यांचंच आपण जे तुम्ही तयार करता, मसाले तयार करायचे किंवा अशाच पिशव्या तयार करायच्या, यामागे काही विशिष्ट कारण होतं की हेच करायचंय किंवा ते अपघाताने मसाल्यांचं करायचं म्हणून असं काही झालं? नाही, विशिष्ट असं बॅगचं तर नव्हतंच, कारण मला आवड असल्यामुळे मी ते शिकत गेले. आणि असं ना की आवड असलं की त्याच्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण शिकतच जातो. मसाल्यांच्या बाबतीत असं झालं की बाजारातून छोटं पाकिट विकत आणा, तेवढंच वापरा आणि पुन्हा लागलं की पुन्हा विकत आणा, हे कुठेतरी मला स्वतःपुरतं थांबवायचं होतं. आणि माझं स्वतःचं करता करता अरे हे छान आहे असं झालं. घरातल्यांची पावती मिळाल्यानंतर अजून थोडंसं मोठ्या प्रमाणात केलं. मग ते मैत्रिणींना देणं किंवा शेजाऱ्यांना देणं, या खरंच खूप छान आहे, याचा स्वाद अगदी घरच्यासारखा आहे. हे जेव्हा झालं तर मग आपण आपल्या छंदाचं रूपांतर व्यवसायात का करू नये असं झालं. म्हणजे मी नाही म्हणत की मी खूप मोठी व्यावसायिका आहे. माझं अर्थातच ते ध्येय राहील किंवा 100% मी तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. पण मी जे करते ते छान आहे, त्याच्यात मला आवडतं म्हणून करते आणि मी समाधानी आहे त्याच्यात. थोडक्यात म्हणजे तुमच्या कामाचा आनंद तुम्हाला मिळतो. कारण कुठलंही काम जेव्हा आपण करत असतो तेव्हा त्या कामातनं मिळणारा, स्वतःला मिळणारा आनंद आणि त्याबरोबरच लोकांना किंवा आपले जे ग्राहक आहेत त्यांनाही तो आनंद तुम्ही पोहोचवू शकता, हे खूप महत्वाचे आहे. आता हे दोन्ही व्यवसाय सातत्याने टिकवून राहण्यासाठी तुम्हाला वेगळं असं काय करावं लागतं किंवा काय प्रयत्न तुम्ही आतापर्यंत करत आलेले आहात? मसाल्यांच्या बाबतीत म्हणाल तर आताच मी 5 वर्षापूर्वी चालू केलेला व्यवसाय आहे. पण एखादी चव आपल्या ग्राहकांना जेव्हा आवडते ना, तेव्हा परत परत त्यांच्याकडून विचारणा होते. आणि त्याच्यामुळे की अगं आहे का ग तयार, नसेल तर मला बनवून देतेस का, असं जेव्हा होतं ना किंवा तेव्हा ते नाही यांना आवडले ना आपल्याला करून द्यायचं, त्याच्यातून मग ते पुन्हा पुन्हा त्याचं उत्पादन केलं जातं किंवा ते पोहोचवलं जातं त्यांच्यापर्यंत. आणि पर्सेस आणि बॅगचं तर असं आहे ना की कस्टमर माझ्या फिनिशिंगवर कदाचित असं की तुम्ही एखादी गोष्ट सातत्याने जेव्हा करता ना तेव्हा त्याच्यात हात बसलेला असतो म्हणा किंवा प्रभुत्व आलेलं असतं त्याच्यावर. त्याच्यामुळे समोरून अगं वेळ झाला तरी चालेल पण मला तूच शिवून देशील का, असं जेव्हा होतं ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. येस नक्कीच तसंच आहे. तुमचा हात त्यामुळे बसलेला आहे आणि ती आवड बायकांना जी असते त्या या बाबतीत आपण खूप अशा असतं परीक्षक आणि अशा चौकस असतो की हे मला असंच हवंय, ते तसंच हवंय, त्या बाबतीत पण कॉम्प्रोमाइज करत नाही. आणि ती गोष्ट तुम्ही हेरलेली आहे आणि त्यामुळे तुम्ही परफेक्शन करण्याकडे तुमचा कल आहे. बरोबर. पण मग आता हे दोन्ही व्यवसाय तुम्ही असं जवळपास 23 वर्षांपासून बॅग सगळ्या वेगवेगळ्या या गोष्टी बनवून देत आहात. 5 वर्षांपासून मसाल्यांचा व्यवसाय तुम्ही करता आहात. पण खऱ्या अर्थाने या गोष्टींना सुरुवात कशी झाली, म्हणजे काय प्रेरणा होती किंवा काहीतरी कारण होतं हे जे तुम्ही आता सांगितलं, पण तरीही त्यामध्ये अजून काही तुम्हाला वेगळं करावं असं वाटतंय की आता इतक्या वर्षानंतर वेगवेगळं काय तुम्हाला वाटतं की ही प्रेरणा तुम्हाला सतत मिळत राहते हे करण्यासाठी, यामागचं काय कारण आहे? एक तर मी पर्सेस आणि बॅग्स ज्यांच्याकडून शिकले त्या आदरणीय मंजिरीताई, मी काकू म्हणते त्यांना, त्या इतक्या छान, म्हणजे त्यांना काय येत नाही, त्यांना हे येतं तेही येतं, म्हणजे त्या सगळ्या गोष्टीत
काकू तुला हे येतं का? हो. म्हणजे त्यांच्याकडे बघूनच अशी होते की अरे काकूला येतं मग आपल्याला का नाही. आणि त्यांच्याकडे बघून बघून की नाही मला मंजिरी काकू सारखं बनायचंय असं असतं ना की परिपूर्ण नाही पण तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच व्हायला हवा आणि तो मी करते. जसं की आता हे आपल्याला काय आवडतं की माझ्याकडे ना खूप छान कपडे आहेत ताई आणि मला त्याचं बनवून द्यायचं कारण मला ते टाकवत नाहीये. माझं घरातले आणि आपल्या कपड्यांची आपली खूप जवळीक असते. तशीच ही एक बॅग आहे. जीन्स आणि शर्ट असं कॉम्बिनेशन करून केलेली आहे. मग हे कोणी म्हणेल का याला की हे तुम्ही रिसायकल केली आहे म्हणून? कोणीच नाही म्हणणार कारण जीन्स आहे डेनिम आहे तर ते 100% टिकाऊच आहे. मग बायकांचं कसं असतं की मला माझ्याच कपड्यातून जर बनवून दिली ना तर छान वाटतं. असं छोट्या छोट्या गोष्टी घडतात की त्याच्यामुळे मला हे करायचंय मला हे आवडतंय आणि तुम्ही बनवून द्या. म्हणजे हेच असं नाही की मी साडी बसून ब्लँकेट दोहर डायनिंग टेबलवरच्या मॅट्स अशा व्हेरियस टाइप्स बनवून देते. साडी तुम्ही द्या आयडिया तुम्ही द्या बनवून मी देते. थोडक्यात काय की आमच्याकडचे जेही काही कपडे आहेत ते तुमच्याकडे दिले की त्याचं काहीतरी चांगलंच रिटर्न आम्हाला मिळणार आहे हा विश्वास सगळ्या महिलांमध्ये तुम्ही निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहात आता. पण हे आत्ताच झालं. पण जेव्हा सुरुवातीला तुम्ही होतात या सगळ्या व्यवसायामध्ये त्यावेळी तुम्हाला काय आव्हानं होती किंवा काय अडथळे असे काही होते का? अडथळे असे नव्हते. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा माझा क्लासेस घेण्यावर जास्त भर होता. मी जवळपास 150 विद्यार्थिनी तयार केल्या. त्या नंतर क्लास घेत असं लक्षात आलं की मुली किंवा ज्या अगदी लग्नाच्या आसपास आहेत या एजच्या मुली हो आम्हाला येतं हे सांगण्यासाठी क्लास करायच्या. मग त्याच्यातून मला माझ्यासाठी जर एखादीला काम द्यायचं आहे की माझ्याकडे बल्क ऑर्डर आहे आणि तू करतेस का माझ्याबरोबर ते व्हायचं नाही. ते एक मोठं आव्हान होतं की बरोबर कोणी असेल तर मोठी ऑर्डर नक्कीच पूर्ण करू शकते. म्हणजे 2002 मी जेव्हा चालू केलं 2006 मध्ये मला जवळपास 150 पर्सची ऑर्डर होती. लग्नाची ऑर्डर होती ती. महिनाभर आधी सांगितलेलं होतं त्यांनी पण रॉ मटेरियल आणण्यापासून कटिंग स्टिचिंग सगळं मला एकटीलाच करायचं होतं कारण क्लास करून मुली फक्त जात होत्या आणि पुढे काहीच करत नव्हत्या. ते खूप मोठं आव्हान होतं पण ती यशस्वीरित्या मी पूर्ण केली. हे आव्हान होतं आणि पूर्वी नाशिक मध्ये सगळं मटेरियल मिळायचं नाही. आता बरंचसं मिळतं. अगदी क्वचित असं होतं की नाही मिळत पण रॉ मटेरियल नाशिक मध्ये मिळतं म्हणजे तशी खूप अडचण आहे असं नाही. म्हणजे ग्राहकांच्या वेगवेगळ्या गरजा असतात आणि त्या पुरवण्याकडे तुमचा अर्थातच कल असतात आणि ग्राहक तुमच्यावर या बाबतीत खुश आहे हे तुमच्या बोलण्यावर नक्कीच कळतंय. पण कधीतरी असं होतं का की त्यांची जी गरज आहे ती ओळखायला तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत किंवा मग त्या अजूनही येतात काही वेळेला की काही वेगळी डिझाईन्स हवी असतात किंवा काही असतं आणि आता तर तुमच्या हाताखाली सुद्धा तुम्ही काही महिलांना घेतलेलं आहे मदतनीस म्हणून की त्याच्यामुळे त्यांना सुद्धा एक रोजगार मिळतोय आणि त्यामुळे त्या सुद्धा अर्थातच आनंदी असणार आहेत. कारण स्वतः काही आपण करतो आहोत याचा आनंद तुम्ही देऊ शकता आहात कोणाला. तर ह्या सगळ्या बाबतीत काय सांगाल? जसं तुम्ही म्हणालात की कस्टमाइज जेव्हा करून देतो तेव्हा थोड्या अडचणी येतात कारण आजकाल सोशल मीडियामुळे वेगवेगळ्या ऍप्समुळे किंवा कुठेतरी काहीतरी बघितलेलं असतं आणि सेम तशी बॅग करून हवी असते. थोडंसं डिझायनिंगचा प्रॉब्लेम असतो कारण इंडस्ट्रीयल मशिनरीज या वेगळ्या असतात आणि घरगुती करतो आपण तेव्हा वेगळ्या असतात. ती थोडीशी अडचण येते. बाकी अशी अडचण येत नाही पण माझ्या बरोबर ज्या काम करतात तर अजून जास्त जर आल्या तर मी अजून मोठ्या प्रमाणात नक्कीच काहीतरी करू शकते. फक्त ते हात माझ्याबरोबर जोडले गेले पाहिजेत आणि त्याच्यातून नक्कीच काहीतरी खूप चांगलं होऊ शकतं. आवडेल मला आणि तसं करायला नक्कीच आवडेल. फारच छान. म्हणजे खरं तर
अनेक महिलांना तुम्ही हा आत्मविश्वासही त्या निमित्ताने देऊ शकणार आहात की आपण काहीतरी करू शकतो आहोत. आपल्यामध्ये जी कला आहे ती कला आपण कशा पद्धतीने वापरली पाहिजे याचं सुद्धा तुम्ही छान उत्तम उदाहरण त्यांच्यासमोर ठेवता आहात. आणि मला नक्कीच आशा आहे की खरंच अशा अनेक हात तुमच्या मदतीला येतील आणि तुमचा व्यवसाय असाच वाढत राहील. आणि तुमची जी उत्पादन श्रेणी जी पाहिली मी तर त्याच्यामध्ये जवळजवळ 20 रुपयापासून ते अगदी 1000 रुपयापर्यंत इतकी व्हरायटी तुमच्याकडे आहे. तर मग अर्थातच यामध्ये गुणवत्ता राखणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, जसं सातत्य महत्वाचं. बरोबर आहे. मग ही गुणवत्ता कशी राखली जाते किंवा त्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला, किंवा नवीन जे व्यवसाय सुरू करणारे आहेत तुमची प्रेरणा घेऊन जर कोणी करणार असेल हा. तर यासाठी तुम्ही काय सांगाल की कशी मेहनत असते त्यामागे? आता जे यश आहे ते सगळ्यांना दिसतं खरं तर, पण ती जी गुणवत्ता राखण्याचं जे तुम्ही त्यासाठी इतके कष्ट घेतलेले आहेत ते कसे तुम्ही त्याबद्दल काय सांगाल? मला तर असं सांगावं वाटेल की तुम्ही व्यवसाय कोणताही निवडा. आता माझ्याच व्यवसायाच्या बाबतीत जर म्हटलं तर व्यवसाय कुठलाही असू द्या त्याच्यात सातत्याने तुम्ही जेव्हा कराल एखादी गोष्ट, आज केली उद्या सोडून दिली तर त्याच्यात ते फिनिशिंग किंवा त्याच्यात आपण जीव ओतून जेव्हा काम करतो ना तेव्हाच ते येतं. मी आज करणार, आज याच्यात खूप आहे बरं का, ही खूप छान करते मग हिला खूप चांगला पैसा मिळतो, याच्याकडे नाही जायचं की सतत 5 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष गेल्यानंतर त्याच्यातले खाचखळगे समजतात. त्याच्यात आपण अजून काय करू शकतो, आपले उत्पादनं कशी वाढवू शकतो, आपण लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो, हे जर सगळा विचार केला आणि त्या अनुषंगाने जर आपण पायवाट चालत गेलो तर नक्कीच आपलं ध्येय आपण गाठू शकणार. इतका 23 वर्षांचा हा जो प्रवास आहे तुमचा, या व्यवसायात उतरलेले आहात तुम्ही, तर तुमचे कुटुंबीय तर तुमच्या पाठीशी आहेत, गुरुही आहेत, पण या व्यतिरिक्त अजून असा कुठला आधार किंवा अशी काही जणांकडनं विशेष अशी मदत झाली का तुम्हाला की जी वाखाणण्याजोगी होती? किंवा कधी कधी अशा व्यवसायात चढ उतार येत असतात, तर अशा वेळेला तुम्ही कुठेतरी असं नाराज झाल्यासारखं होतं किंवा काही मार्ग सापडत नसतो, असेही अनेक प्रसंग व्यवसायामध्ये चढ उतार येत असतात. मग त्यावेळेला विशेष अशी काही मदत तुम्हाला कोणाकडनं झाली किंवा एक आधार आपल्याला या व्यवसायामध्ये हवा असतो कायम सतत, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? पुन्हा मी तेच म्हणेन की प्रत्येकच बाबतीत खाचखळगे हे असतात. तुम्हाला सरळ वाट आहे आणि चालत जायचंय असं नाही होऊ शकत. व्यवसाय खूप चांगला चालू असतो पण मध्येच कुठेतरी नाही मी हे करू शकत नाही, तेव्हा तो आत्मविश्वास जेव्हा ढळलेला असतो ना तेव्हा खंबीर साथ आपल्याच माणसांची असते की विशेष करून माझा नवरा सतत तो माझ्या बरोबर असतो आणि अभिमान आहे, मी काही पण जे करते ना तू चांगलंच करशील हे आहे. आणि माझा मोठा मुलगा तो चांगला निरीक्षक, परीक्षक आणि दोघेही माझ्या आयुष्यातले सगळ्यात मोठे आधार आहेत माझ्यासाठी. प्रश्नच नाही की या सगळ्यांचा आधार तुम्हाला आहे. त्याचबरोबर मला असं वाटतं की आपण स्वतः सुद्धा आपल्या स्वतःला एक खंबीर साथ जी असते ती देणं आवश्यक आहे. जसं तुम्ही स्वतः अधिक आत्मविश्वास तुमच्यात होता आणि तुमच्या सगळ्या घरच्यांनी तुम्हाला तो आत्मविश्वास अजूनही कायम देत आहेत, तर त्यांचाही तुमच्या यशामध्ये हा वाटा नक्कीच आहे. पण आता जो हा व्यवसाय वाढतोय आणि हे जे यश मिळतंय, तर या व्यवसायामध्ये आतापर्यंत काय काय बदल तुम्ही पाहिलेले आहेत किंवा होत आहेत किंवा अजून काय बदल तुम्ही करणार आहात? बदल काही खूप असावेत असं नाही, पण आता जर मार्केटचा विचार केला तर लोकांना तोचपणा नको आहे. म्हणजे नवीन काही ट्रेंड जर असं बघितलं ना, काही लोकांना क्वालिटी नसली तरी चालणार आहे पण ते दिखाऊ हवंय, छान हवंय. माझा कल नसतो त्याच्याकडे फारसा. जे पण कराल म्हणजे मी सजेस्ट करते की हे जास्त चांगलं ऑप्शन आहे. पैसे शेवटी तुम्हाला द्यायचे, त्याच्यामुळे तुम्ही जे सांगाल ते मी करून देईन, पण मला वाटतं की तुम्ही हे करावं. मी तिथे नक्कीच त्यांना सजेस्ट करते, पण माझा आग्रह नसतो की तुम्ही हेच करा.
काय काय करावं किंवा चॅलेंजेस असे खूप नाहीयेत. चांगलं करत राहा, चांगलं मिळत राहील. इव्हन माझे काही क्लायंट्स आहेत, त्यांचे काही रिलेटिव्ह असतात, त्यांच्या मार्फत ते पाठवतात, सगळ्या डिटेल्स लिहून देतात, हे बॅग अशी हवी आहे, साईज इतका हवा आहे, आणि मी ते बनवून पाठवते आणि ते परदेशात जातात. म्हणजे त्याचा मला नक्कीच अभिमान आहे. चॅलेंजेस खूप नाहीये, फक्त हाच कल आहे लोकांचा, कमी पैशात जास्त दिखाऊ, किंवा काही कस्टमर असतात की दिसणं फार महत्वाचं नाही, पण आम्हाला क्वालिटी हवी, की जशी आता ही बॅग आहे, ही कस्टमाइज आहे, ट्रॅव्हल बॅग आहे, पण कस्टमाइज असल्यामुळे आपण याला जे बाहेर नॉन वन्स आतून आपण नेहमी लायनिंग टाकतो, तर याला दोन्हीकडून पॅराशूट लायनिंग टाकलेलं आहे, की कस्टमर बेस जो माझा आहे ना, तो आम्हाला क्वालिटीच हवी या वर्गातला असल्यामुळे माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचं समाधान कसं करता येईल त्या दृष्टीने मी प्रयत्न करते, आणि मी बऱ्यापैकी यशस्वी पण होते. त्याच्यात चॅलेंजेस असे खूप नाहीयेत. तुम्ही चांगलं हे तयार करत असताना काही वेळा जशी टेक्नॉलॉजी बदलत असते, तर तशी मशीन्स बदलतात, किंवा मसाल्यांचं जे तुम्ही करता आहात, जेव्हा 5 वर्षांपूर्वी तुम्ही तो सुरू केलात आणि आता फारसा काळ जरी नसला तरी हल्ली त्यामध्ये सुद्धा अनेक बदल होतात, तर त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या व्यवसायात तुम्ही करून घेता, तो कसा होतोय किंवा आधी कसं होतं या बाबतीत तुम्ही काय सांगा? मसाल्यांच्या बाबतीत विचार केला तर माझं मुळातच होम बेस असल्यामुळे बेसिक कामं ही माझ्या मैत्रिणी आहेत माझ्याकडे, ज्या काम करतात माझ्या बरोबर, माझ्याकडे नाही म्हणता येणार, माझ्या बरोबर ज्या काम करतात, आम्ही मिळून करतो ते. त्याच्यामुळे आणि असं असतं ना की मसाल्यांचा विचार केला तर ग्राहकांना तुमची प्रोफेशनल किंवा व्यावसायिक जी चव असते ना, की त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात, ती नको असते. लोकांना घरगुती हवं असतं, आणि त्या आईची आजीची आठवण देणारे ते पारंपरिक हवं असतं. म्हणून माझा जास्तीत जास्त मसाल्यांच्या बाबतीत की मी जे करेन ते घरगुती स्वरूपातच मला जास्त कसा करता येईल त्याचा विचार करते. आणि याच्यात पर्सेस बाबतीत तर चॅलेंजेस खूप नाहीयेत, आणि खरं तर त्याच्यात खूप नवीन मशिनरीज आहेत, पण पुन्हा तेच आहे ना की मशीन वेगवेगळ्या घ्यायच्या म्हणजे तुमचं मॅनपॉवर आणि इन्व्हेस्टमेंट वाढणार आहे, तुम्हाला जागा तेवढी घ्यावी लागणार आहे, की माझा आनंद हा मर्यादित स्वरूपातला असल्यामुळे कदाचित मी त्याच्याकडे अजून खूप झुकलेली नाही. आता इतकी तुम्ही या बॅग्स मध्ये व्हरायटी देता आहात, तर सगळ्यात पसंतीस उतरलेल्या ग्राहकांच्या असं कुठलं तुमची जी क्रिएटिव्हिटी किंवा तुमची जी कला आहे ती कुठली आहे, ती दाखवू शकता का? किंवा कुठलं तुमचं पण म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडतं साडी कव्हर बनवायला. खरं तर नावच फक्त साडी कव्हर आहे, पण एकतर हे अशा रेक्टँगल शेप मध्ये असल्यामुळे स्टोरेज साठी खूप छान वापरता येतं. शिवाय याला पुढे प्लास्टिक दिलेले असल्यामुळे त्याच्यातही मी इम्पोर्टेड प्लास्टिक वापरते की जे वर्षानुवर्ष चालतं. प्लास्टिक दिलेलं असल्यामुळे आतमध्ये काय मटेरियल ठेवलंय हेही समजतं, आणि मला मनापासून साडी कव्हर करायला फार आवडतं. कारण जे म्हणतो ना की रिसायकलिंग म्हणजे आता तर हे मी वेगवेगळे फॅब्रिक एकत्र करून पॅचवर्क करून बनवलेलं आहे. पण बायकांकडे ना साड्या खूप असतात आणि माझी साडी एक माझ्या मनाच्या कप्प्यात असते, आणि त्याचं जर अशा मी साडी कव्हर त्यांना हव्या त्या साईज मध्ये म्हणजे मी सिंगल साडी कव्हर पासून 12 ते 15 साड्या एकत्र बसतील अशा सगळ्या साईजेस मध्ये, किंवा अजूनही मोठा हवा असेल तर तसंही बनवून देते. तर माझा सगळ्यात आवडता प्रकार माझ्या बॅग मधला म्हटलं तर साडी कव्हर आहे. आता इतकी व्हरायटी तुमच्याकडे आहे, इतका हा प्रवास यशस्वीपणे वाटचाल करत पुढे जातो आहे, तर या प्रवासातले असे संस्मरणीय क्षण किंवा महत्वाचे टप्पे असे कुठले तुम्हाला सांगावेसे आज वाटतायत?
2002 ला जेव्हा मी चालू केलं, सगळ्यात पहिली म्हणण्यापेक्षा मोठी ऑर्डर जी होती माझी लग्नाची ऑर्डर होती, आणि विशेष म्हणजे ती मुंबईची होती, की लोकल असती तरी ती मी जवळपास 150 पर्सेसची ऑर्डर केली. माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती, कारण मी नुकताच चालू केलेला व्यवसाय होता आणि 3-4 वर्षात मला 150 बॅगची ऑर्डर, त्याच्यानंतर हळूहळू अशा ऑर्डर वर्षावर येत गेल्या आणि मी त्या करतही गेले. ही माझ्यासाठी मोठी ऑर्डर ती होती. असतं ना कुठेतरी हे करायचंय आपल्याला, इतकं व्हायला पाहिजे, आणि जे ठरवलेलं असतं ते जेव्हा आपल्याला साध्य करता येतं ते यश जे असतं, तो आनंद असतो, तो खरंच शब्दात वर्णन करता येणार नाही असाच असतो. नक्कीच. आणि मागच्या वर्षी वुमन्स डेच्या वेळी मी माझी एक मैत्रीण आहे, तर तिच्या ऑफिसमध्ये पाउचेस करून दिले होते आणि त्या सगळ्या लेडीजला ते इतके आवडले. तो एक माझ्यासाठी की मी शिवलेला एका कुठल्या तरी महिलेला खूप आवडलंय, हे नक्कीच खरंच खूप छान असतो. आणि महिला जेव्हा महिलांना अशी दाद देतात ती आपल्यासाठी जास्त खास मनाजवळची आणि विशेष असते. नक्कीच एक व्यावसायिक म्हणून आपल्याला ते आनंद देणारी गोष्ट असते, ग्राहकांची दाद. आता हाच व्यवसाय असं नाही मी म्हणणार, की एक महिला म्हणून व्यवसाय सुरू करताना काही गोष्टी असतात ज्यावर मात करणं किंवा त्यात यशस्वी होऊन उभं राहणं, पाय रोवून उभं राहणं, हे एका महिलेसाठी किती आव्हानात्मक असतं असं तुम्हाला काही वाटतं का? किंवा नवीन येणाऱ्या व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या महिलांना इच्छा आहे की आपण आपलं स्वतःच काहीतरी करावं, तर हा जो तुमचा प्रवास आहे या सगळ्या अनुभवातनं त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल, की ज्यांना नवीन काहीतरी सुरू करायचंय, स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा, त्यासाठी त्यांनी आधी काय करायला हवं? आधी तुम्हाला ज्याही क्षेत्राची आवड आहे त्याचे निदान काय आहे, की मी हे केल्यानंतर काय होऊ शकतं, की समजा मला ड्रेस शिवायला आवडतं तर माझ्याकडे कस्टमर बेस रेडी आहे का, किंवा मी 4 जणींना सांगितलं तर त्या माझ्याकडे टाकणार आहेत का. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे काही कराल त्याच्यातलं व्यवस्थित सखोल ज्ञान घेऊन मगच पुढे जा, त्याच्यानेच आपण त्याच्यात डेव्हलपमेंट करू शकतो. आणि जे काही करेल ते क्वालिटी वर्क करत, पाट्या अजिबात टाकायच्या नाही, मनापासून मनापर्यंत करा, नक्कीच तो पूल बांधला जाईल. म्हणजे थोडक्यात काय तर नवीन व्यवसाय ज्यांना करायचा आहे त्यांनी अभ्यास करून मगच या क्षेत्रात आलात तर तुम्हाला नक्कीच तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी मदत होणार आहे. ही सगळ्यात मोठी गोष्ट आज सुजाताताईंनी इथे आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे. अर्थातच आता सुजाताताई, आम्ही एक स्पेशल गोष्ट तुमच्यासाठी करणार आहोत, ती म्हणजे आज आपण सुजाताताईंबरोबर रॅपिड फायर हा राऊंड खेळणार आहोत. तेव्हा तयार आहात सुजाताताई? नक्की. पहिला प्रश्न रॅपिड फायर मध्ये, डिझाईन मध्ये तुम्ही कुठल्या गोष्टी तुम्हाला बनवायला जास्त आवडतात? साडी कव्हर की छोटे पाउचेस आणि पर्स? मनापासून साडी कव्हर. कोणते मसाले आवडतात? गोडा, तिखट, चटपटीत? गोडा. सुट्टी कशी घालवायला आवडेल? बीचवर की माउंटवर? जर एखाद्या ऐतिहासिक व्यक्तिमत्वाबरोबर तुम्हाला रात्रीचं जेवण जर एक ऑफर केलं गेलं तर कोणाबरोबर करायला आवडेल? परत पूजनीय सावरकर. वा, क्या बात आहे. तुमचं असं एखादं टॅलेंट किंवा एखादा गुण जो आतापर्यंत अनेक जणांना माहित नाहीये, असा कोणता गुण आहे? असं नाहीये काही टॅलेंट. मी जी आहे ती अशीच आहे, त्याच्यामुळे. अतिशय सुंदर आणि प्रामाणिक असा हा रॅपिड फायर राऊंड आपला झालेला आहे. तेव्हा प्रेक्षक हो, आजच्या आपल्या लाईफ बियॉन्ड किचन या कार्यक्रमामध्ये सुजाताताई आल्या आणि त्यांनी इतकी सुंदर आपल्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या, छान गप्पा आपल्या झालेल्या आहेत. तेव्हा आज मी प्रज्ञा कुलकर्णी आपल्या या पॉडकास्ट मध्ये व्हॉइस विस्टा वेंचर बाय पूजा प्रसून या पॉडकास्ट मध्ये मी तुमचं सगळ्यांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इनटू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं द voiceVista.in पर.
ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है द वॉइस विस्टा ने। गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रही सुनीता जी चौहान। डिजाइन किया है टीम क्रिएटर्स डेन ने। साथ ही एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को। प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने। लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें।